फॅन्ड्री असेल, सैराट असेल किंवा झुंड असेल, ह्या सगळ्या सिनेमांमध्ये हे पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आलेली कलाकार मुलं घेतली आणि त्यांच्याकडून करून घेताना अण्णाकडे ते एक वेगळं स्किल आहे. तो तो त्याला जे पाहिजे ते काढून घेतो. कदाचित तो समोरचा ॲक्टर जरी नसला, त्याचं काही प्रशिक्षण झालेलं नसलं तरी तो बरोबर काढून घेतो. तर ही त्याची एक दिग्दर्शक म्हणून अण्णाकडे ती जादू आहे, ती मला नाही सांगता येत. ती अण्णाला त्याचं विचारायला पाहिजे. मटका किंग ही 17 देशांमध्ये ट्रेंडिंगला होती सुरुवातीच्या काही दिवस. आताही ती नंबर 2ला आहे. लोक जसं जसं बघतायत आणि जी लोक ओळखतायत मला ती सतत फोन करून सांगतात की तुझं काम उत्तम झालं. सिरीज चांगली झाली त्याचं अजून एक मला हे कळतंय की अनेकांनी मला 10 लोकांनी फोन केले असले तर त्यातले 8 लोकांनी मला असं म्हणलंय की आम्ही एकदा सुरू केली की ती संपूर्णच थांबलोय. तर लोकांना मजा येते ती फिल्म बघायला आणि माझं कॅरेक्टर नागराज अण्णांनी खूप मजा आणली त्या कॅरेक्टरला. खरं म्हणजे ते इतकं त्याला मस्त हे केलंय की मलाच विश्वास बसत नाही की ते इतकं छान मला करता आलं तिथं. नमस्कार. राहुल देवकते प्रोडक्शन्समध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपल्यासोबत आहे संभाजी तांगडे सर. त्यांना 30 ते 32 वर्षांचा अनुभव आहे ॲक्टिंग फील्डमध्ये आणि आपण त्यांना बऱ्याच फिल्ममध्ये बघितलं आहे. सैराटमध्ये त्यांनी परशाच्या पप्पांचा रोल केला आहे आणि त्याचबरोबर झुंड, घरबंदूक बिर्याणी आणि सध्या जी प्राईम व्हिडिओला वेबसिरीज सुरू आहे मटका किंग म्हणून, ती ट्रेंडिंगला चालू आहे आणि सरांचा त्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे. मटका किंगला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे ऑडियन्सकडून आणि त्यात तुमचं कॅरेक्टर पण महत्त्वाचं आहे. तर तुमच्या कॅरेक्टरला पर्सनली काय प्रतिसाद येतो आहे ऑडियन्सकडून? म्हणजे हिंदीमधलं हे माझं तसं पहिलंच जरा मोठं काम आहे आणि मटका किंग ही 17 देशांमध्ये ट्रेंडिंगला होती. मला वाटतं सुरुवातीच्या काही दिवस. आताही ती नंबर 2ला आहे. तर लोक जसं जसं बघतायत आणि जी लोक ओळखतायत मला ती सतत फोन करून सांगतात की तुझं काम उत्तम झालं आणि सिरीज चांगली झाली त्याचं अजून एक मला हे कळतंय की अनेकांनी मला जर मला 10 लोकांनी फोन केले असले तर त्यातले 8 लोकांनी मला असं म्हणलंय की आम्ही एकदा सुरू केली की ती संपूर्णच थांबलोय. तर लोकांना मजा येते ती फिल्म बघायला आणि माझं कॅरेक्टर नागराज अण्णांनी खूप मजा आणली त्या कॅरेक्टरला. हो. खरं म्हणजे ते इतकं त्याला मस्त हे केलंय की मलाच विश्वास बसत नाही की ते इतकं छान मला करता आलं तिथं. सर तुम्ही म्हणजे या सिरीजमध्ये गुलशन ग्रोवर सर आणि विजय वर्मा सरसोबत पण काम केलं आहे. तर तुम्ही सगळे ॲक्टर सेटवर जेव्हा काम करत होते तेव्हा ॲक्टर म्हणून असं काही मुवमेंट क्रिएट झाली होती का? नाही, ते माणूस म्हणून ही दोन्ही माणसं फार म्हणजे गुलशन ग्रोवर तर खूप मोठा नट आहे एवढ्या दिवसात. म्हणजे मी त्यांना लहानपणापासून त्यांचे सिनेमे बघत मोठं झालं आहे. विजय वर्मा हाही खूप मोठा कलाकार आहे. पण माणूस म्हणून ते खूपच चांगले आहेत. माझ्यासारख्या को ॲक्टरला त्यांनी खूप म्हणजे मला तर खूप मदत केली विजय वर्मांनी खास करून. म्हणजे त्यांच्यासोबत जे जे काही माझे सीन झाले, तर त्या सीनमध्ये त्यांनी मला अनेक सजेशन्स दिले की "संभा तू जर असं केलं तर अजून भारी होईल." माझी भूमिका मोठी व्हायला त्यांनी खूप मदत केली. गुलशन ग्रोवरसोबत तर मी पूर्ण वेळ आहे. तोही खूप मोठा माणूस आहे. म्हणजे सर तुमचे इम्प्रोव्हायझेशन असायचे की म्हणजे कशाप्रकारे तुम्ही सीन क्रिएट करायचे? हे नागराज अण्णांनी काही ठिकाणी इम्प्रोव्हाइज आता माझे सीन तर बऱ्यापैकी इम्प्रोव्हाइज झाले म्हणजे जे विजय वर्मांसोबत आहेत ते. बाकी गुलशन ग्रोवरसोबत जे आहे तर माझं तर पण माझ्या वाट्याला आलेले खास करून सीन जे होते ते मला वाटतं अण्णांनी इम्प्रोव्हाइजच केलेले सीन आहेत ते. आणि अण्णा सेटवर अण्णाला एकदम असं काहीतरी वेगळं सुचतं आणि ते स्क्रिप्टच्या बाहेर जाऊन ते आणखीन छान होतं. म्हणजे मटका किंगमध्ये जर मी बघितलं की स्क्रिप्टच्या बाहेर जे अण्णांनी काही छोट्या छोट्या गोष्टी केल्यात त्या जास्त लोकांना आवडतायत असं माझं तरी निरीक्षण आहे. हं, हं, हं. माझ्या कॅरेक्टरलाच धरून नाही इतर ठिकाणी कारण मी त्या सिरीजमध्ये काम करत असताना मी राहायलाच नागराज अण्णासोबत होतो. त्यानं मला त्याच्यासोबतच ठेवलं होतं. तो वर्सोव्याला राहायचा अण्णा. तर मी त्याच्या फ्लॅटवरच होतो. त्याच्यामुळे इतर ठिकाणी पण काय चाललंय ते मला कळायचं तिथं. ओके, हं, ओके सर. हं. आणि सर आता म्हणजे बरेच वर्षापासून तुम्ही नागराज सरांसोबत काम करताय. तर त्यांची ओव्हरऑल प्रोसेस काय असते? म्हणजे एखाद्या ॲक्टरला एखाद्या कॅरेक्टरसाठी तयार करायचं आहे. तसं म्हणून ते तुम्हाला काय सजेशन्स देतात? किंवा म्हणजे काय अनुभव वाटतो त्यांच्यासोबत काम करून?
हां, आता अण्णांनी आता समजा फॅन्ड्री असेल, सैराट असेल किंवा झुंड असेल, ह्या सगळ्या सिनेमांमध्ये हे सगळी नवी नवी म्हणजे पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आलेली कलाकार मुलं घेतली आणि त्यांच्याकडून करून घेताना अण्णाकडे ते एक वेगळं स्किल आहे. तो तो त्याला जे पाहिजे ते काढून घेतो. कदाचित तो समोरचा ॲक्टर जरी नसला, त्याचं काही प्रशिक्षण झालेलं नसलं, तरी तो बरोबर काढून घेतो. तर ही त्याची एक दिग्दर्शक म्हणून अण्णाकडं ती जादू आहे, ती मला नाही सांगता येत. ती अण्णाला त्याचं विचारायला पाहिजे. तर मी ते पाहिले, मी त्या सैराटपासून बघतोय अण्णाला, की सैराट असेल, मी तर घर बंदूक बिर्याणी, सैराट आणि झुंडमध्ये माझा छोटासा रोल होता. तर हे अण्णा एक अलगच लेवलचा माणूस आहे, त्याचं निरीक्षण आणि हे सगळंच. सर, तुम्ही इतक्या वर्षापासून म्हणजे काम करताय, हम्म. तर तुम्हाला कोणत्या वयात असं वाटलं की आपल्याला ॲक्टिंगकडे जायचंय? आणि म्हणजे काय असं ॲक्टिंगबद्दल होतं की ज्यामुळे तुम्ही या फील्डकडे अट्रॅक्ट झाले? मी तसा लाजरा बुजरा खूप होतो लहानपणी. मी शाळेत असताना 7वी ते 10वी जिल्हा परिषदेच्या शाळेत माझं शिक्षण झालं, 1ली ते 10वी. तर मला पहिल्यांदा मी म्हणजे दिसायला असा माझ्या माझ्यापेक्षा उंच मुलं जास्त होती माझ्या वर्गामध्ये. कदाचित मला लवकर शाळेत टाकलं होतं. म्हणजे मी 5 वर्षाचा असतानाच मी पहिलीत आणि पहिलीला 6 वर्ष असणारी मुलं, म्हणजे 1-1.5 वर्षांनी वयानं मोठी असलेली मुलं वर्गात जास्त आहेत. त्याच्यामुळे उंचीनं मी कमी असायचो. तर मी प्रार्थनेला आपल्याकडे उभा करतात ना, तर मला पुढं उभा केलं जायचं. आणि तो भारत माझा देश आहे ही प्रार्थना म्हणण्यासाठी रोज एक मुलगा समोर जाऊन म्हणायचा. आणि एक दिवस तो आला नाही, तर तिथल्या शिक्षकांनी मला काय केलं की चल तू ये म्हणे आणि तू कर. तर मला त्यानं बोलवलं, तर मी घाबरत घाबरत गेलो आणि भारत माझा देश आहे असं म्हणायला जेव्हा उभा राहिलो आणि मी ते म्हणलो पूर्ण प्रार्थना, त्या दिवशी मला ती सगळी लोक आपल्याला बघतायत, तर ही लय भारी गोष्ट वाटली मला. आणि मग काय जादू झाली माहित नाही, की मला ते समोर उभं राहून कोणीतरी आपल्याला ऍक्ट करताना बघावं, तर हे जे आतून जी आनंद मिळतो, तर तिथून मला ते माझी खिडकी उघडली असं म्हणायला हरकत नाही. मग मी शाळेत गाण्यात 26 जानेवारीला गाणी म्हणायला लागलो किंवा छोटी छोटी नाटकं करायला लागलो. तर तिथून माझ्यात ते माझी ती खिडकी उघडली असं म्हणायला हरकत नाही. ओके, ओके. सर, म्हणजे तुम्हाला लहानपणापासूनच असं हां, मला ऍक्ट 7वी-8वीलाच गाणी म्हणायला वाटायची, काहीतरी करायला ॲक्टिंग करावं वाटायची. म्हणजे काहीतरी परफॉर्म करावं. हां, म्हणजे ते तर माझं शिक्षण गावाकडं जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. तिथं 26 जानेवारीला छोटी छोटी नाटकं बसविल्या जायची. एकांकी काही म्हणता येत नाही त्याला, आपलं एक 5-10 मिनिटाचं काहीतरी केलं जायचं. आता ते नीट आठवतही नाही. गॅदरिंगमध्ये. गॅदरिंगमध्ये खास करून मी गाणी जास्त म्हणायचो. ते देशभक्तीपर गीतं आणि असं काय काय शाळेमध्ये. सर, स्पेसिफिकली म्हणजे ॲक्टिंग या फील्डकडे तुम्ही सिरियसली म्हणजे कधी बघायला लागले, की तुम्हाला वाटलं की या फील्डमध्ये मला माझं करिअर करायचं आहे, असं तुम्हाला कधी वाटलं? मला वाटतं हे 2012ला घडलंय. त्याच्या आधी मी हौसी रंगभूमीवर काम करायचो. म्हणजे मी 11वीला असताना पहिल्यांदा नाटकात काम केलं. आता माझं गाव जामसमर्थ. तर आमच्या गावाला नाटकाची खूप जुनी परंपरा होती. म्हणजे आता आता ती बंद पडली. आता TV आणि मोबाईलच्या काळामध्ये गावात नाटकं होणं बंद झाली. पण त्या काळामध्ये मी 1991-92ला मी 10वीला होतो आणि त्याच्याही आधीपासून माझ्या गावात, म्हणजे माझ्या वडिलांनी नाटकात कामं केलेले आणि आमच्या गावात दरवर्षी गणपती उत्सवामध्ये नाटक बसवले जायचे. तर आमच्या गावात 5 नाट्यमंडळं होती आणि 5 नाट्यमंडळामध्ये एका एका मंडळात किमान 20-25 मुलं होती. म्हणजे 100 मुलं एका छोट्याशा गावातली नाटकात काम करायची. तर अशी त्या काळामध्ये मला एका ग्रुपनं विचारलं की बाबा तू आमच्या नाटकामध्ये स्त्री भूमिका करशील का? तर त्यांना काय काय नव्यानं म्हणजे पोरं वयात आली की जे आता स्त्री भूमिकेला छान दिसतील, तर अशा मुलांना ते अट्रॅक्ट करायची ही लोक. तर ती एक दिवस माझ्याकडे आली, मला म्हणे तू करशील का नाटकात काम? तर मी म्हणलो हां, मला आवडेल करायला, पण वडिलाला विचारा. मी वडिलाला नाना म्हणतो. तर ते म्हणे मग उद्या येतो आम्ही विचारायला. तर म्हणलं या तुम्ही. मग ते जर हो म्हणले तर मी करील. आणि ते आले सकाळी आणि हे नाटकवाली लोक खूप चालू असतात. नेमकाच माझा 10वीचा रिझल्ट लागला होता आणि मला 55% मार्क पडले होते. आता 55% म्हणजे काही खूप मोठी मार्क नव्हती. त्या काळी D.एडला पण नंबर लागायचा नाही. D.एड आमच्याकडं सगळ्यात मोठी डिग्री म्हणजे ग्रामीण भागामध्ये D.एड करून शिक्षक होणं
हेच मोठं स्वप्न असतं गावाकडच्या त्या काळातलं, आमच्या काळातलं डॉक्टर, इंजिनियर हे आमच्या स्वप्नाच्या बाहेरची शिक्षणं होती. तर 55% शिक्षक पण होता येत नव्हतं, D.Edला पण नंबर लागत नव्हता. तर ते आल्यानंतर वडिलाला गप्पा मारताना, संभाजी खूप हुशार आहे, 55% मार्क घेतले. जोक नाही, 10वीला 55% घेणं. नाना म्हणले सांग काम काय सांगा. माझ्या वडील नाटकावालीच होती. काम काय? ते म्हणे काय नाही, नाटक बसवतोय, तर संभाला नाटकात काम करायचं, घेऊ का त्याला? तर माझे वडील आंघोळ करून आले होते आणि ते धोतर घालत होते. ते म्हणले त्याला आवडत असेल तर कर म्हणा. तर मला ते घरून जे परमिशन मिळणं नाटक करायला, तर मी तिथून जे सुटलो नाटकात, तर पुन्हा मागं वळून नाही बघितलं. आणि तिथून माझी नाटकात एंट्री झाली. आणि मग पहिलं नाटक मी केलं ते सरपंच खुनी पाटील बैमानी असं नाव होतं त्या नाटकाचं. राजकुमारनं लिहिलेली नाटकं मग नंतर 93च्या नंतर आली ती. तर त्यामध्ये मी स्त्री भूमिका केली. आणि तिथून मग मी जे काय करायचो, आधीची जी मुलं नाटकात कामं करायची ती वास्तववादी अभिनय नव्हती करत. मलाही वास्तववादी अभिनय आणि हे काय माहीत नव्हतं. पण मी सहज आता ह्या प्रसंगाजवळही कसं बोललं जाईल हे कॅरेक्टर, असं एक मी माझ्याशीच विचार करायचो की ह्या प्रसंगामध्ये असं बोललं जाईल, हे जे बोलते ते चुकीचं आहे असं मला वाटायचं. आणि मग मी नॅचरली बोलायचा प्रयत्न करायचो. ते लोकांना खूप आवडायला लागलं. मग मला गावातले लोक जिवंत अभिनय करतो असं काय काय म्हणायचे त्यावेळेस. म्हणजे तुम्ही अनोइंगली ऍक्टिंगची प्रोसेसच यूज करत होता. होय 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 होय. आणि सर म्हणजे त्यांनी तुम्हाला स्त्री रोलसाठी अप्रोच केलं, पण गावामध्ये स्त्रियांना का नव्हते म्हणजे डिरेक्टली विचारलं जात की स्त्री कॅरेक्टरसाठी? अजूनही गावाकडं मराठवाड्यातल्या ग्रामीण भागामध्ये मुलींना पाहिजे तेवढं फ्रीडम आणि हे दिलं जात नाही. आता आता माझी मुलगी नाटकात काम केलं. माझ्या मुलीनं 250 शो केले शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मोहल्ला नाटकाचे. आता काळ बदललाय, पण तो काळ वेगळा होता आणि अजूनच वेगळा होता. तर त्या काळात मुलींना नाटकात काम करण्याची संकल्पना म्हणजे डोक्यातही येत नव्हतं कोणाच्या की एखाद्या मुलीने नाटकात काम करावं. तिलाही इच्छा होत नव्हती की, म्हणजे कदाचित होत असेल माहीत नाही, पण मुलींना नाटकात घेण्याची परमिशनच नव्हती अजिबातच. ओके. तो एक बुरसटलेला काळ म्हणायला हरकत नाही. आणि सर म्हणजे तुमचं जे आता नाटक आहे चालू, शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, त्याचे बरेच प्रयोग झाले. तर त्याच्यामध्ये असं दाखवले की जे शिवाजी महाराज आहेत ते कोणी दैवी रूप नसून ते एक राजा आहेत की जे प्रजेचा विचार करतायत. म्हणजे तुम्ही त्यांना ॲज अ ह्युमन म्हणून रिप्रेझेंट जास्त केलंय. तर त्यावर काही कॉन्ट्रोवर्सी झाली होती का कधी, म्हणजे तुम्हाला फेस करावी लागली? हे बघा, ही महापुरुष जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, जेवढी जेवढी मोठी माणसं आहेत, हे प्रत्येकाने ज्याची त्याची वाटून घेण्याचा प्रयत्न केलाय. आणि ही माणसं कधीच कोणाची नव्हती, ही सगळ्यांची होती. त्यांनी कधी स्वतःसाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी त्यांच्या जातीसाठी काम केलं नाही. गांधींनी कोणी कुठलाही महापुरुष. आत्ताचे हे स्वार्थी हे सगळं पॉलिटिक्स आहे असं मला वाटतं. तर छत्रपती शिवाजी महाराज जसे होते तसे आम्हाला सांगायचे होते. आणि जेव्हा स्वार्थ येतो, राजकारण येतं, त्यावेळेस त्याची खरी बाजू झाकून ठेवली जाते, नसलेली गोष्ट सांगितली जाते, खोटी गोष्ट सांगितली जाते. तर शिवाजी महाराज वास्तववादी कसे होते, खरे कसे होते, तर हे सांगण्याचा प्रयत्न शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला करत आहेत. आणि आतापर्यंत 2012 पासून त्याचे संपूर्ण महाराष्ट्रात 938वा प्रयोग काल साताऱ्याला झाला. विद्रोही साहित्य संमेलनामध्ये काल रात्रीच प्रयोग झाला. मी रात्री मला वाटतं आम्ही 2-2:30 वाजेपर्यंत जागे होतो आणि मी सकाळी 6ला उठून इथं आलो. सर हे नावच खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणजे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला. का म्हणजे तुम्हाला का सुचलं की याला असं नाव द्यावं? म्हणजे त्याचं काय रेफरन्स किंवा एक कॉन्टेक्स्ट म्हणू शकतो काय? हे मला सुचलेलं नाव. हे लेखक आणि आमचे संकल्पनाकार जे आहेत, शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लाची याची संकल्पना सुचली ही पहिल्यांदा लोकशाहीर संभाजी भगतांना. तर त्यांना शिवजलसा करायचा होता. तर ते विद्रोही शाहिरी जलसा करतात ना ते, तर त्यांना शिवजलसा करायचा होता. आणि त्यांच्याकडे एक गोष्ट होती की बाबा यम येतोय आणि शिवाजी महाराजाला घेऊन जातोय. शिवाजी महाराज त्याच्या हातावर तुरी देऊन
निघून जातात आणि ते आता जे काही नाटकात आहेत तर अशी संकल्पना त्यांच्याकडे होती. आणि कैलाश वाघमारे जो आहे नट आहे, अभिनेता आहे, मराठी चित्रपटात कामं करतो तो. तर तो त्यांच्यासोबत विद्रोही शाहिरी जलस्यामध्ये काम करायचं. तर कैलाश त्यांना म्हणायचे की याचा जलसा नको, जलसा नको, याचा आपण नाटक करूया. तर संभाजी भगत म्हणायचे की मला नाटक लिहिता येत नाही, तर नाटक लिहिणारा कोणतरी पाहे, मग त्याच्याकडून ही तू लिहून घे. मग तो म्हणे, त्याने आमचं एक आकडा नावाची एकांकिका बघितली होती राजकुमारनी लिहिलेली, मी ती दिग्दर्शित केली होती. शेतकऱ्याच्या विजेच्या प्रश्नावरची एकांकिका 35 मिनिटाची. आणि ती एकांकिका खूप गाजली होती. तिचे संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही 200 ते 250 प्रयोग आतापर्यंत केले. तिला अनेक पुरस्कार पण मिळालेले आहेत त्या एकांकिकेला. तर ती कैलासनं बघितलेली होती आणि संभाजी भगतांनी त्या एकांकिकेबद्दल ऐकलेलं होतं. ते म्हणे बोलो भेटाना. मग आम्ही मुंबईत पहिल्यांदा ज्यावेळेस भेटलो आणि त्यांनी ही संकल्पना आम्हाला ऐकवली. आणि मग मी आणि राजकुमार पण बरेच दिवस शिवाजी महाराजांवर काहीतरी करावं असं विचार करत होतो. पण आमचा राजकुमार म्हणायचं की सांबा जाऊ दे ना, शिवाजीच्या कुठं नादी लागतो. शिवाजी महाराजाचा शीत रस्व काढला तर हे येतेत, दीर्घ काढला तर ते येतेत. आपण आपले शेतकऱ्याचे प्रश्न मांडत जाऊ. आम्ही शेतकरी संघटनेच्या चळवळीत राजकुमार काम करायचा, शरद जोशी साहेबांची संघटना. तर त्या चळवळीतून आलेला तो आणि मीही असायचो त्या बऱ्यापैकी त्याच्यामध्ये. तर त्याचा शेतकरी चळवळीचं पिंड असल्यामुळे त्याला शेतीचे प्रश्न आणि हे महत्त्वाचं वाटायचं. शिवाजी महाराजाचं ते म्हणायचं मला वाटत नाही तेवढी गरज, आपण आपले शेतीचे प्रश्न मांडावे. शिवाजी महाराज जरा राजकारणाऱ्यांना, ह्या धर्म सांगणाऱ्यांना लोकांना सोडून देऊ सध्या. पण ज्यावेळेस आम्ही संभाजी भगतांची ही संकल्पना ऐकली त्यावेळेस मी म्हणणार राजा हे तर करायचं आहे आपल्याला इथे एवढे दिवसाचं. आणि मग आम्ही तिथून पुढं 1.5 वर्ष 2 वर्ष त्या विषयाला भिडलो, त्याचा अभ्यास केला, अनेक इतिहासकारांची पुस्तकं वाचली आणि मग त्यातलं खरं काय ते नीट तपासून त्यात ते नाटक बांधलं गेलं. आजही शिवाजी अंडरग्राऊंडवर कॉन्ट्रोवर्सी करायला कोणी प्रश्न विचारायला येत नाही. तिकडं काय पोस्ट लिहित असतील, कोणी काय करत असेल, पण आत्तापर्यंत कोणी प्रश्न विचारायला आलं नाही याची. त्यावेळेस निखिल वागळे आजचा सवाल म्हणून एक शो घ्यायचे, तर त्याच्यावर चर्चा झाली होती नाटकावर. तर तिथं जे दोन्ही विचारधारीची लोक तिथं बसून ह्या नाटकावर चर्चा केली होती. तर आम्ही जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरच नव्हती यांच्याकडं. आणि ते नाटकाची बांधणीच अशी की त्याला तुम्हाला प्रश्न नाही विचारता येत. तुम्ही नाटक बघायला लागेल की तुम्ही नाटकाचे होऊन जाता, तुम्ही त्या महाराजांचे होऊन जाता. असं ते छान बांधणी झालेली त्या नाटकाची. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला चांगलाच रिस्पॉन्स मिळालाय. आणि त्यावेळेस 2012ला ज्यावेळेस हे नाटक आलं तर सगळा आपला प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळ्यांनी समीक्षा, नाट्य समीक्षक जेवढे आपले महाराष्ट्रातले दिग्गज नाट्य समीक्षक आहेत त्या सगळ्यांनी लिहिलं या नाटकाबद्दल. आणि कुठेही कुणीही म्हणजे अक्षरांनी सुद्धा विरोध दर्शवला नाही की यांनी ही गोष्ट खोटी सांगितली. अजिबात कुठंच कधी आलं नाही. मग सगळ्या पेपरनं म्हणजे लोकसत्तेपासून सकाळ सामना सगळ्या पेपरनं याच्याबद्दल खूप चांगलं लिहिलं. इलेक्ट्रॉनिक मीडियाने पण सगळ्यांनी याच्यावर अर्ध्या तासाचे शो केले या नाटकावर. तर असं महाराष्ट्रभरात ह्या नाटकाचा एक मोठा फॅन तयार झालाय, फॅन क्लब तयार झालाय आता. म्हणजे आम्ही तर म्हणत असतो की आमच्या आता प्रत्येक शहरात, प्रत्येक तालुक्यात आमचं एक मित्राचं घर आहे तिथं. इथे एवढी लोक ओळखीची झालीत. ओके. आता मध्ये एक ऍक्सिडेंट झाला होता आमचा. तर कुठं इकडं किनवट साईडला ते झालं होतं आणि अचानक मग रात्री त्यानं सांगितलं अरे असं असं झालंय. मग कुठे आहे तू? म्हणे इथून एवढ्या अंतरावर आहे. लगेच तिथल्या माणसाला फोन केला, तो 15 मिनिटात त्या माणसापाशी गेला. म्हणजे कुठेही आमचा एक मित्र कुठेही काही झालं तर तिथून तो 15 मिनिटाच्या अंतरावर आहे उपलब्ध आमच्यासाठी. एवढे नातेसंबंध तयार झाले या नाटकामुळे. ओके. सर, आता तुम्ही एवढ्या वर्षापासून नाटक करता आणि तुम्ही फिल्म्समध्ये पण काम केलंय, तर तुम्हाला या दोन्ही मीडियममध्ये काय फरक वाटतो? आणि जेव्हा तुम्ही ऍक्टिंग करता तेव्हा काय चॅलेंजेस येतात तुमच्या समोर की हे यात कठीण जातंय किंवा हे यात सोपं जातंय, असं तुम्हाला काय वाटतं म्हणजे दोन्ही मीडियम बद्दल? मला दोन्हीकडे खूप मजा येते नाटक करायला. म्हणजे नाटक करायला मजा येते आणि सिनेमा करायला मजा येते. सिनेमा हे असं आहे की तुम्ही आता करून जाता, आता मटका आत्ता कोणतरी बघत असेल म्हणजे, किंवा माझी सैराट सिनेमा कुठेतरी चालू असेल एखाद्या याच्यावर, किंवा कोणतरी बघतंय आत्ता सध्या, पण मला माहीत नाही तो बघतोय म्हणून.
नाटक हे माध्यम असं आहे की मी आत्ता परफॉर्म करतोय आणि समोर बसून तो बघतोय आणि तो संपल्यानंतर तो येऊन मला भेटतोय किंवा तिथल्या तिथं तो मला दाद देतोय माझ्या अभिनयाला. हे लगेच मिळणं जे असतंय तर हे नाटकात होतं. सिनेमाचं तसं नाही. सिनेमा चालू राहतो, पण सिनेमाची एक गंमत अशी की ते एकदा छापलं गेलं की ते पुढं नेहमीसाठी. नेहमीसाठी होते. तर ही गंमत आहे सिनेमाची. ओके. मला दोन्ही ठिकाणी खूप मजा येते करायला. आणि सर म्हणजे तुम्ही आता बऱ्याचशा फिल्म्समध्ये काम केलं, तर असं कोणतं कॅरेक्टर होतं का की जे करायला तुम्हाला थोडं चॅलेंज फेस करावं लागलं किंवा त्यासाठी एक वेगळी तयारी करावी लागली? असं कोणतं कॅरेक्टर आतापर्यंत तुम्ही केलंय? हम्म. नाही, मी असं अजून काही असं खूप मोठं काम नाही केलेलं. आता मटकामध्ये जे हा जरा मोठा रोल होता, तसाही तो काही लीड किंवा सेकंड लीड असा हा मोठ्या लेंथचा रोल होता. तसे मी खूप छोटी कामं केलेली. माझ्या वाट्याला जे जे आलं ना, मी मजा घेतो त्याची. मला कधी असं वाटलं नाही. मी मग दिग्दर्शकाला विचारेल किंवा ज्यानं ते लिहिले त्याला विचारेल की बाबा काय काय केलं पाहिजे मी याला पुढे नेण्यासाठी. तर ते मग होऊन जातं. मग ते काय कुठलीही गोष्ट चॅलेंजिंगच असते, पण आपण त्याला एकदा भिडलं पाहिजे त्या गोष्टीला, मग ते सोपं होत जातं असं मला वाटतं. हो, कारण असा एक सीन पण आहे सर सैराटमध्ये तुमचा, की गावाची ना एक सभा बसलेली असते. परशा आणि आर्ची तेव्हा पळून गेलेले असतात आणि तुम्हाला सभेमध्ये बसवलेलं असतं आणि तुम्ही त्यांना असं म्हणताय की म्हणजे आम्हाला बहिष्कृत करू नका, अशाच प्रकारचा तो एक कन्व्हर्सेशन आहे. तर तिथे तुम्ही एक भाषेमध्ये बोलताय, पारधी भाषेमध्ये. ती तुम्हाला येते की तुम्ही शिकला की तुम्हाला ऑन द स्पॉट स्क्रिप्ट दिल्या गेली आणि तुम्ही ते बोलली होती? नाही, आता सैराटमध्ये ज्यावेळेस मला अण्णाने घेतलं तोच संवाद जो होता, तो म्हणजे तोच जात पंचायतीचा सीन जो होता, तोच मला ऑडिशनला दिला होता करायला. आणि त्यावेळेस तो पारधी भाषेत नव्हता, तर तो शुद्ध आपल्या मराठीमध्ये लिहिलेला होता. आणि त्यातच मी त्यांना ते करून दाखवलं आणि अण्णाला विश्वास आला की ही भूमिका हा चांगलं करील. आणि मला अण्णाने ती भूमिका दिली. अनेक जण आता नागरिकांना सांगतो कधी कधी की ह्या कॅरेक्टरसाठी मी याला बोलावणार होतो, त्याला बोलावणार होतो, पण तो आला तर गरजच नाही पडली. तर मग भाषा तर मला काही येत नव्हती ती, पण मग ते भाषा एक आले होते, पवार म्हणून आले होते, त्यांनी ती मला मराठीमध्ये मराठी जे होतं त्याला त्या भाषेमध्ये ते शब्द लिहून घेतले. आणि तो मग 1 दिवस 2 दिवस माझ्यासोबतच ठेवलं मी त्यांना. आणि मग त्याचे उच्चार जे तर ते उच्चार त्यांच्याकडून शिकून घेतले आणि ते झालं मग छान. हो, कारण सर ते असं वाटतं की तुम्ही ती बऱ्याच वर्षापासून बोलताय भाषा, म्हणजे असं वाटत नाही की एकदम तुम्ही आत्ताच शिकलाय आणि बोलताय. मला एक नैसर्गिक असं आ- मिळालंय कदाचित. त्याचं कारण बी हे असेल की आता आपल्याकडे आहे ना दर 10 कोसावर लहेजा बदलतो भाषेचा, बरोबर. तर मी समर्थ गावचा, तर माझ्या मामाचं गाव शेलगाव जे जालन्याच्या जवळ आहे. आणि माझ्या गावाचं आणि मामाच्या गावाचं अंतर 75-80 किलोमीटरचे. तर भाषेचा लहेजा बदलतो आमचा. जामला जे बोलल्या जातो तो जालन्यात नाही बोलल्या जात. तर तो वेगळा, जामचा वेगळा. तर व्हायचं काय, मी जामवरून जेव्हा शेलगावला शिकायला आलो मामाकडं, 6वी-7वी पर्यंत शाळा होती गावात, तिथलं शिक्षण संपलं की मग मामाकडे शिकायला आलो. मग तिथं आले की ती मला हसायची तिथली मुलं की अरे हा कसा बोलतोय, माझा वेगळा लहेजा ना तिकडचा. हो, हो. तर ती हसायची. तर मग मी काय केलं, ते हसतायत म्हणून मी तो लहेजा शिकण्याचा प्रयत्न केला. हां, हां. आणि मग मी ज्यावेळेस इकडून परत उन्हाळ्याच्या दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या, म्हणजे इकडं 4-5 महिने राहून झाले की मी गावी गेलो, मग ह्या लहेजात तिकडं बोलायला लागलो, ती मुलं हसायला लागली. मग मी काय करायचं की आता मग जाणीवपूर्वक ते नाही बोलायचं, आता हे बोलायचं. हे तर आपल्याला येतंयच ना आधी, ह्या लहेजात बोलायचं. तर तिथून माझी ती खिडकी उघडली. मग मग मला एक मित्र, मला हे लक्षात आलं की आपल्याला लहेजा शिकता येतो भाषेचा. मग माझा एक मित्र होता जो विदर्भातला होता, इंगळे नावाचा होता. 10वी पर्यंत माझ्यासोबत होता. तर तो त्याच्या लहेजामध्येच बोलायचा. त्याने त्याचा लहेजा कधी सोडलाच नाही बोलताना. तर मग मी त्याच्या लहेजात बोलायला शिकलो त्याच्यासोबत. तर तो बोलायला लागला की मी त्याला त्याच्यासारखं बोलायचं. तर ही एक माझी ती एक खिडकी उघडली नवी, की मला भाषेचा लहेजा पकडता येतो पटकन. आता मी भाडीपामध्ये मला सारंग साठ्यांनी एक छोटीशी भूमिका दिली होती. सई तामणकरांच्या वडिलाचा रोल मला करता आला त्याच्यामध्ये. ते खूप छान झालेला आहे तो सीन. तर मी त्या टोनमध्ये तिकडं बोललोय, तर अनेकांना तेही आवडतं. तर
मग अजून छान म्हणजे सई तामणकरांनी खूप सुंदर काम केले त्या हो. वेब सिरीज मध्ये. तर तिला तर शिकवायला ती ट्रेनर होती एक सोबत, आणि ती त्या विषय पूर्ण थ्रूआउट तिचा रोल असल्यामुळे तिने ते पटकन पकडलं. मी एका दिवसात जाऊन ते पकडून करून मोकळा झालो. मी एखाद्या गावात राहायला गेलो ना, की तिथे जर 4-8 दिवस राहिले की मी त्या माणसासारखा बोलायला लागतो हळूहळू. ओके. हा. नाही, ही म्हणजे मोठी गोष्ट आहे सर. कारण नॉर्मली लहेजा पकडणं कठीण तर आहे थोडं. हा, हा. म्हणजे नॉर्मली लोकांना कठीण आहे ते एकदम लगेच. ते माझ्या गरजेतून ते तयार झालं. म्हणजे मामाच्या गावी शिकायला आलो की ते हसतायत म्हणून आपण शिकून घ्या बाबा, यांना हसायलाच द्यायचं नाही आपल्यावर कोणी. त्यातून ते माझी ती खिडकी उघडली.